नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। ज्योतिबा चैत्र पौर्णिमा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। चांगभलच्या गजरात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी ज्योतिबा डोंगर आपल्या भक्तिरसाने उजळवला। पहाटे 3 वाजता मंदिरातील घंटानादाने यात्रेची सुरुवात झाली। या पवित्र दिवशी ज्योतिबाची सालांकृत सरदार रूपातील बैठी पूजा बांधण्यात आली होती। चैत्र पौर्णिमेनिमित्त शासकीय महाअभिषेक मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। दुपारी 12:30 वाजता मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील इनामपाडे येथील मानाच्या सासनकाठीचे विधिवत पूजन करून शासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। आमदार माननीय श्री विनयरावजी कोरे सावकर सहकुटुंब सहपरिवार ज्योतिबा दर्शनासाठी आले होते। महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या सुमारे 8 ते 10 लाख भाविकांनी ज्योतिबाचे दर्शन घेतले। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण, हलगीच्या निनादात सासनकाठी नाचवत भाविक भक्तिभावात तल्लीन झाले होते। सायंकाळी 5:30 वाजता तोफेच्या सलामीनंतर ज्योतिबाची पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली। ही पालखी यमाई मंदिरात पोहोचताच भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत पालखीचे दर्शन घेतले। या सोहळ्यास जिल्हाधिकारी अमोल एडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, COS कार्तिकेयन, प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।